आपण सर्वांना माझ्या चरणम शरणम गच्छामि P3Y शक्ती से काम बने. माझं नाव आहे कविता महाजन आणि माझी डिग्री आहे MBA ड्युअल स्पेशलाइज. मागच्या 20 वर्षापासून P3Y शक्तीचा लाभ घेत आहे. आजच्या रात्रीच्या 9 वाजताचा हा कार्यक्रम असतो मराठी भाषामध्ये, ज्याच्यामध्ये आपण P3Y शक्ती कशा पद्धतीने घेऊ शकतो आणि जीवनमध्ये कसं पुढे जाऊ शकतो ते शिकत असतो. तर ह्या क्लासमध्ये उपस्थित आणि जेही व्यक्ती ऑनलाईन बघत आहेत त्या सर्वांचं ह्या क्लासमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर ह्या क्लासचं पर्पस की P3Y शक्ती आपल्याला साप्ताहिकमध्ये भेटावं. P3Y शक्ती काय आहे ते आपल्याला प्रॉपरली कळावं, त्याच्यासाठी आपण हा क्लास करत आहोत. तर पूर्ण क्लासमध्ये पहिले जेही काही शिकवण्यात येत आहे ते सगळं आपल्याला शिकून घ्यायचं आहे आणि रेग्युलर आपल्याला ते प्रॅक्टिस करायची आहे. वेळोनवेळी तुम्हाला सांगण्यात येणार आहे की काय आपण कधी कसं घेऊ शकतो किंवा शक्ती कसं आपण कशा पद्धतीने आपण त्याला एक्सेप्ट करू शकतो आणि कसं आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतो. तर हे P3Yचा हा क्लासमध्ये आपण ते शिकणार आहोत. तर चला सुरुवात करूया ह्या क्लासची सुरुवात. तर P3Y पहिला P म्हणजे परमजी. तर परमजी कोण आहे? परमजी हे P3Y एक महान शक्तीचे प्रणेता आहे, की जे शक्तीमुळे तुमची कुठलीही सुखदायी आणि लाभदायी इच्छा पूर्ण होऊ शकते. तर आपला इथे ह्या शक्ती जगभरामध्ये, भारतभरामध्ये कुठेही चालू होऊ शकते किंवा कुठेही चालते. त्याच्या स्थळ किंवा कुठल्याही गोष्टीची अट, बाध नाहीये. तर अशी P3Y शक्ती आणि त्याचे प्रणेता परमजी. तर आपण त्यांचं मानसिक पूजन करूया त्वमेव माताचा श्लोक बोलूया. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधू च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. बोला हे परम जी, मुझ पर कृपा करो. सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परमजी मंगळवारच्या ह्या क्लासमध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या, सद्बुद्धी द्या. हे मंगळवार ते पुढच्या मंगळवारचे सगळे दिवस चांगले जाव असं करा. तर हे आहे आपण हे केलं आता आपण परमजीचं मानसिक पूजन. तर आपल्या आयुष्यामध्ये जिवंत गुरु असायला पाहिजे, जे आपल्याला हल्ली काय चाललेलं आहे त्याच्यासाठी संबोधन करणार आणि आपल्याला गाईडन्स देणार, की आपण कशा पद्धतीने वागायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे आणि कशा गोष्टी करायला पाहिजे. तर प्रत्येक काळामध्ये वेगवेगळे गुरु होतात. तर ह्या काळामध्ये P3Y शक्तीचे महान जे शक्ती आपण आपल्यामध्ये घेऊन सुखी होऊ शकतो, तर तुमचे आणि माझे जे गुरु आहेत ते आहे डॉक्टर अजित. तर डॉक्टर अजित जे स्वतः MBBS, MS, DGL लॅप्रोस्कोपिस्ट आहे. त्यांनी 12,000 पेक्षा जास्त ऑपरेशन केलेलं आहे आणि एकही ऑपरेशन फेल गेलेलं नाहीये. असे एक युनिक आणि नामांकित डॉक्टर असूनही डॉक्टर अजित हे P3Y शक्ती परमजी सोबत काही वर्ष राहिले आणि ह्यांनी रिसर्च केला, की P3Y शक्तीने कुठलेही कामं पार पडू शकतात. माणूस आनंदित होऊ शकतो आणि आयुष्यामध्ये जे काही हवं आहे पॉझिटिव्हली ते सगळं ते अचीव्ह करू शकतो. मनाला शांती भेटू शकते. तर त्यामुळे त्यांनी हे मिशन केलं, की प्रत्येक व्यक्ती जेही P3Y करता आहे, त्यांना P3Y शक्ती कसं घ्यायचं आहे ते शिकवणार आहेत. तर तसेच आपल्या आयुष्यामध्ये जेही गुरु असेल आणि आपले P3Y जे टीचर आहे म्हणजे P3Y गुरु डॉक्टर अजित ह्यांचं आपण मानसिक पूजन करूया गुरु ब्रह्माचा श्लोक बोलून. बोलूया गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. तर हे झाली आपली गुरुवंदना. तर जेही हे P3Y ची जी ही शक्ती आहे, जे मी तुम्हाला म्हणजे परत-परत सांगत आहे. तर हे इतकी अनोखी शक्ती आहे, की जेव्हापासून तुम्ही हे करण्याची सुरुवात करतात, तेव्हापासूनच परमजीची शक्ती तुमच्या समोर उभी राहते आणि तुमच्या अवती-भोवतीला ते काम करायची सुरुवात करते. पण जेही आहे ते सगळे नियमानुसार. कारण की P3Y हे एक प्युअर शक्ती आहे. हे कुठल्याही देवी, देवता, संत, गुरु, महाराज नाहीये. म्हणूनच
ह्याच्यामध्ये कुठल्याही खाण्याची, पिण्याची, राहण्याची किंवा कुठल्याही गोष्टीची अट किंवा बाध नाहीये. न्हाणं आहे किंवा नाही ना अंघोळ केलेली आहे किंवा मासिक धर्म आहे अशी कुठल्याही गोष्टीची बाद नाहीये. कारण की परमजी परमात्म्याला माहिती होतं, की आपण कधी ना कधी तर आळशी होणारच आहोत. तर त्यांनी हे सगळे प्रोटोकॉल्स काढलेले आहेत. फक्त एकच प्रोटोकॉल आहे जे आपल्या सर्वांना फॉलो करायचे आहे, ते आहे मेहनत. तर आलसी की कोई इच्छा पूरी नहीं होगी. जर तुम्ही आळशी आहात, तर तुमची कुठलीही इच्छा पूर्ण होणार नाही. पण जर तुम्ही मेहनती आहात, प्रॉपरली आणि इमानदारीने तुमचं काम करत आहात, म्हणजे एफिशियंट काम करत आहात, तर नक्कीच तुम्ही जेही क्षेत्रात आहात त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आणि तुम्ही पुढे पण जाणार. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तर पितृवाय शक्ती म्हणजे काय? तर एक शक्ती की जे ऑलरेडी आपल्याकडे जे जे मी तुम्हाला आता पुढे शिकवणारच आहे. तर ते शक्ती घेऊन ती शक्ती आपल्या समोरच आहे. तर आपल्याला ती घ्यायची आहे. आपल्याला ती आपल्यासाठी वापरायची आहे. तर ते कसं करायचं आहे? तर ते आपण ह्या क्लासमध्ये शिकणार आहोत. तर जसं की एक विहिरी आहे. त्या विहिरीमध्ये भरपूर पाणी आहे. पण त्याच्याकडे गेलो आणि जर बोललो, "विहिरी, विहिरी मला पाणी दे." तर ते पाणी देणार नाही. त्या विहिरीमधून पाणी आपल्याला काढावं लागणार आहे. सेम तसंच पी3 शक्ती ऑलरेडी ॲक्टिव्ह आहे. पण त्याच्यामधून आपल्याला कशा पद्धतीने शक्ती घ्यायची आहे आणि आपण सुखी होऊ शकतो, हे आपल्यावर डिपेंडंट आहे. तर हे आजच्या क्लासमध्ये आपण तेच शिकणार आहोत, की काय-काय पॅटर्न आहे. तर ह्या क्लासमध्ये आपण बेसिक शिकणार आहोत. जे नवीन व्यक्ती आहे, त्यांना जर काही कन्फ्युजन असेल, तर नक्कीच क्लास संपल्यानंतर मला विचारू शकतात. मी तुम्हाला परत ते शिकवेन. पण कन्सिस्टन्सी इज मस्ट. म्हणजे तुम्हाला रेग्युलॅरिटी ठेवावी लागणार. आज केलं, उद्या 2 दिवस नाही केले, परत केलं, तर ते तसं चालणार नाही. नियमानुसार म्हणजे फॉर अ सायन्स, की आपण जेव्हा डॉक्टरची गोळी घेतो, जर आपल्याला ताप आलेला आहे, तर डॉक्टरनी 5 दिवसाची जर गोळी सांगितलेली आहे, तर आपण 1 दिवस घेतली, 2 दिवस नाही घेतली, 3 दिवस घेतली, तर त्याच्याने ताप जाणार नाही. जे कोर्स सांगितलेला आहे, ते पूर्ण करावा लागतो. सेम तसंच, की जेही तुम्हाला शिकवण्यात येत आहे, तर तुम्ही आत्तापासूनच करायची सुरुवात करा. तुम्हाला नक्की 110% शांतीचा अनुभव होणार. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपल्या डोक्याची, मनाची शांती. सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतात, की हे गोष्ट चुकीची आहे, हे गोष्ट नाही करायला पाहिजे, राग नाही करायला पाहिजे, गुस्सा नाही करायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतात. पण जे आपल्याला थांबवत नाही किंवा त्यापेक्षाही जास्त की जे आपल्याला ह्या गोष्टी फॉलो करू देत नाही, ते आहे आपलं मन. तर ह्या मनवर कंट्रोल मिळवण्यासाठी परमजीने जी क्रिया दिलेली आहे त्याचं नाव आहे परमश्वास. तर हे परमश्वास आपल्याला करायचे आहे आणि ह्या परमश्वासचे अति फायदे पण आहे, की त्याच्याने मन तर कंट्रोलमध्ये होतंच, पण तुमचा बुद्धी विकास पण होतो. सोबतच तुम्ही परमजीची शक्ती घेत आहात, तर ते शक्ती आपल्या अवतीभोवतीला सक्रिय होते. खूप लोकं आहेत, की जे म्हणतात, की तुम्ही आल्यावर किंवा तुमच्या अवतीभोवतीमध्ये पॉझिटिव्ह एन्व्हायर्नमेंट सारखं फील होतं किंवा पॉझिटिव्हली आम्हाला फीलिंग येते. तर ते कशामुळे येते? तर हे परमजीची शक्ती जी आपल्या अवतीभोवती असते, ते त्यांना पण फील होते. तर इतकी सॉलिड आणि इतकी महान ही शक्ती आहे. तर हे परमश्वासी क्रिया कसं करायचं आहे? तोंडाने श्वास घ्यायचा आहे. तुम्ही ज्यांना येत आहे ते माझ्यासोबतच कराल, पण ज्यांना येत नाही ते शिकून घ्या. तर श्वास घ्यायचा आहे तोंडाने, दात असे सटलेले, डीप श्वास घ्यायचा आहे, छातीत भरायचा आहे. पोटात भरायचं नाहीये. छातीत भरायचं आहे आणि छातीतून श्वास बाहेर काढायचा आहे. आवाज न करताना. मी तुम्हाला एक दाखवत आहे. हे आहे एक परमश्वास. तर असे आपल्याला 10 परमश्वास करायचे आहे. असं आता मी जसं तुम्हाला सांगितलं, ही फक्त एक क्रिया आहे. पण ह्या क्रियाला परमजीची शक्ती सोबत आपण कसं जोडू शकतो? तर त्याच्यासाठी आहे वाक्य. ते कुठलाही श्लोक, मंत्र वगैरे नाहीये. त्याला त्याचे उगीचच जप केलं, तर तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. पण जर क्रिया करायची आहे, पप्र करायचे आहे, तेव्हा ते वाक्य बोलणे मस्ट आहे. कारण की त्याच वाक्य बोलण्याने परमजीची अदृश्य शक्ती आपल्या समोर उभी राहते आणि आपली इच्छा सगळी ऐकत असते. तर ह्या परमश्वासची क्रिया क्रिया आपण करूया 10 वेळा आणि त्याच्या आधी बोलूया आपण वाक्य.
6वा 7वा 8वा आणि 9वा वाक्य बोलूया. हे परमजी मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परमजी को नमस्कार करते. परमजी परम श्वासची हे क्रियामध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या, सद्बुद्धी द्या. P3Y चा लाभ घेऊन खूप पुढे जाऊ. माझं मन शांत करा. टेन्शन, डिप्रेशन, चिंता कमी करा. आता सरळ बसायचे आहे. ताठ कॉन्सन्ट्रेशन परमजी नावावर आणि 10 लांब परमश्वास करायचे आहे. तर हे 10 परमश्वास. 10 म्हणजे बस. तर हे जेव्हाही तुम्हाला चिंता आली, तकलीफ आली, रडण्याची इच्छा झाली किंवा खूप चिडचिड होतीये, तेव्हा तुम्ही हे परमश्वासचा उपयोग करू शकता. फक्त अट अशी आहे, की धूळ-धुक्कड जेव्हा वातावरण आहे, जिथे प्रदूषित वातावरण आहे, तिथे तुम्ही परमश्वास करू शकत नाही. पण इतर कुठेही ऑफिसमध्ये, स्कूलमध्ये किंवा म्हणजे अभ्यासाच्या आधी जर परमश्वास करून जर व्यक्ती अभ्यासाला बसणार, तर त्याची याद शक्ती 10, 15, 20 पटीने वाढू शकते. तर हे जे व्यक्ती अभ्यास करतात त्यांनी हे नक्कीच एक्सपेरिमेंट करायला पाहिजे. 10, 20, 25 परमश्वास करून नंतर त्यांनी अभ्यास करायला बसायचं आहे. तर जेही व्यक्ती अभ्यास करत आहेत त्यांनी 18 ते 12 तास अभ्यास करायचा आहे. कुठल्याही फॉर्ममध्ये करायचा पण अभ्यास करायचा आहे. आणि जे व्यक्ती संसारिक आहे, जॉबमध्ये आहे, तर त्यांनी स्वच्छ वातावरणामध्ये जेव्हाही त्यांना अनकम्फर्टेबल फील होतंय किंवा टेन्शन, डिप्रेशन येत आहे, ॲसिडिटी, गॅस होत आहे, सायकोसोमॅस्टिक प्रॉब्लेम आहे, त्या सगळ्या लोकं हे परमश्वास करू शकतात. ज्या व्यक्ती वयस्कर आहे, त्यांना डायबिटीज आहे, बीपी आहे किंवा कुठले इतर अ, त्रास, तकलीफ आहे, ते लोकं पण बसून दिवसातून 3 किंवा 4 वेळा परमश्वास करू शकतात. एका वेळी तुम्ही 10, 20, 50, 100 जितके परमश्वास जोपर्यंत तुमचं मन शांत होत नाही, तोपर्यंत तुम्ही हे परमश्वास घेऊ शकता. पुढे तर प्रत्येक वेळा जसं मी सांगते, जसं वांचन तसे विचार, जसे विचार तसं आपलं वागणुकी. तर P3Y पुस्तक आहे ज्याच्यामध्ये P3Y अद्भुत सुपर सरळ शक्ती, गर्भगीता, परम ज्ञान मॅगझीन ह्या सगळ्यांमध्ये P3Y शक्ती काय आहे आणि ते कसं आपल्याला भेटू शकते ते सांगण्यात आलेलं आहे. तर जेव्हाही वेळ भेटेल दिवसातून आपण बिझी आहोत किंवा कुठल्यातरी कामामध्ये आहोत, तर 2 पेजेस वाचायची तर सवय करायचीच आहे. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, की आपल्याला प्रत्येक वेळा नवीन-नवीन जाणीव होते, की आपलं काय चाललंय, काय नाही चाललंय, आयुष्यामध्ये कसं जायला पाहिजे, नाही जायला पाहिजे. ते असतं ना प्रत्येक वेळी आपल्याला माहिती असतं, की हे करायला नकोय, पण तरी कोणीतरी असं पोक केलं, की लगेच आपल्याला ती जागृती होते. हो, 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 हे नाही करायचंय. मग तशा पद्धतीने आपण आपल्या स्वतःलाच इम्प्रूव्ह करतो. तर पुस्तक वाचन अति महत्त्वाचे आहे आणि P3Y सुपर सरळ शक्ती जर हे पुस्तक तुम्ही वाचलं, तर तुम्हाला नक्कीच परमजीची शक्ती काय आहे ते विषय ज्ञात होईल. तुम्हाला P3Y ची शक्ती मिळेल आणि तुमची मोठी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार. तर ह्यासाठी पुस्तकासाठी जेही पुस्तक तुम्हाला पाहिजे किंवा कुठलं पुस्तक तुम्हाला वाचायला पाहिजे त्याच्यासाठी पण तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात. मी तुम्हाला त्याबद्दल गाईड पण करू शकते. आता प्रत्येक क्लासमध्ये आपल्याला डॉक्टर अजित हे पाणी सिद्ध करून देतात. तर पाणी सिद्ध करण्याचे लाभ, की जेव्हाही डॉक्टर अजित आपल्याला पाणी सिद्ध करतात, तर घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी वाढते. लोकांमध्ये मनमेळ राहतो.
त्यापेक्षा आपल्या शरीरामध्ये रोग तकलीफ बिमारी कमी होते, रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि दवा दारूचे खर्चे कमी होतात. हे पप्र पाणी पिण्याने फक्त हे फायदे आहेत. तर कोणाला आजार पडायला आवडत नाही, पण ज्याच्या घरी खूप आजारपणा आहे त्यांनी जर हे पप्र पाणी प्यायची सुरुवात केली तर त्यांचे दवा दारू कम 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 आणि खतम पर्यंत पण होऊ शकतं. पण मी जसं सांगितलं, शक्ती आपल्याला घ्यायची आहे. हे आपण न विसरताना पप्र पाणी घ्यायचे आणि त्याची भेट पण द्यायची. जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो, एक अपॉइंटमेंटचे ₹500 ₹1000 देतो. फक्त फाईल काढायची आणि दाखवायचे. इथे तर फक्त तुम्हाला तुमच्या भावप्रमाणे अर्पण करायचं आहे. तेही डॉक्टर जे तुम्हाकडे मागायला पण येत नाही. तर P3Y कोणाला सुटेबल आहे, की ज्यांच्याकडे 4 गुण आहे. पहिला आहे प्रामाणिकता. प्रामाणिकता म्हणजे जेही तुम्ही भेट बोलत आहात, तर ते भेट किंवा पकडचे पैसे ते परमजींना देऊन टाकायचे पपर झाल्यावर. आणि प्रामाणिक राहायचं, की येस P3Y शक्तीने माझं काम बनलेलं आहे. आज्ञांकितता. डॉक्टर अजित आणि क्लासमध्ये जेही शिकवण्यात येत आहे, ते सगळं शिकून जायचं आहे आणि त्याच्या फॉलो करायचं आहे. त्याच्यावर रिसर्च करायचा आहे. तिसरं, नम्रता. कितीही मोठे झालो तर P3Y करता आणि परमजी समोर हमेशा नम्रच राहायचं आहे. नम्र व्यक्ती प्रत्येकाला आवडतो. चौथं, वीर. वीर म्हणजे माझं काम झालेलं आहे, तुमचंही काम होईल, हे सांगण्याची हिंमत पण राहायला पाहिजे. तर तो व्यक्ती वीर आहे. हे 4 गुण ज्या व्यक्तीमध्ये असेल त्यांना P3Y शक्ती तर एकदम इझिली भेटून जाणार आणि त्याच्यावर त्याचे इतके काम होणार की ते अपेक्षा नसणार तसे पण काम होऊन जाणार. तर हे P3Y ची शक्ती आहे. तर जेव्हा डॉक्टर अजित पाणी सिद्ध करतात तेव्हा प्रत्येक मंगळवारी आपण डॉक्टरकडनं पाणी सिद्ध करतो आणि डॉक्टर आपल्याला मेसेजेस पण सांगतात. तर आपल्याला एक ग्लास पाणी किंवा एक बॉटल पाणी घेऊन बसायचं आहे. जेव्हा डॉक्टरजी पाणी सिद्ध करतात तेव्हा त्या पाणीकडे बघत राहायचं आहे आणि उजव्या हातात हे पाणी आपल्याला होल्ड करायचं आहे. त्यानंतर डॉक्टर आपल्याला जे सांगतात ते ऐकायचं आहे. तर चला आपण ऐकूया डॉक्टर अजितची वाणी. आज फरवरी 11 मंगलवार का क्लास अटेंड करने वाले सभी P3Y कर्ताओं को डॉक्टर अजीत का सूरत से आशीर्वाद, पप्र पानी, पप्र प्रसाद इत्यादि। जिन्होंने प्रसाद इत्यादि रखे हैं प्रेम से कहिए परम जी कृपया स्वीकार कीजिए। परम जी कृपया स्वीकार कीजिए। परम जी कृपया स्वीकार स्वीकार कीजिए। शक्ति रखी परम जी ने पप्र पानी, पप्र प्रसाद इत्यादि शक्ति पाई है। परम जी वचन इंफीरियोरिटी के कारण परम सेवक सोचता है लोग क्या कहेगा, क्या होगा, अरे कुछ नहीं होगा। 1993 सितंबर 26 1993 सितंबर 26 को परम जी यह वचन बोले थे। उसका विवरण बाद में सुन सकते हैं। आज परम जी संवत 31 का 7वां मकर मास का 29वां अंतिम दिन है। आज मकर मास पूरा हुआ और कल सूर्य
कुंभ राशि में प्रवेश करेगा, कुंभ संक्रांति होगी और कल से कुंभ मास शुरू हुआ। और इस मास में उमरगाम पीडीएमी कुंभ शक्ति यात्रा हमने की और उसमें कुंभ शक्ति वाला पानी परम जी ने बनाया, तो वो पानी से स्नान कीजिए। अपने घर में कुंभ शक्ति कुंभ स्नान का लाभ मिलेगा। आज माघ शुक्ल 14 से और शाम को 7 बजे से पूर्णिमा शुरू हो जाएगी। आज व्रत की पूर्णिमा है और आज सारे दिन शाम को 6:30 बजे तक पुष्य नक्षत्र यानी कि अच्छा समय है। तो सर्व सिद्धि करह पुष्य, यह समय में आरंभ किए कार्य में अधिक सफलता मिलती है। तो पुष्य नक्षत्र का लाभ लेने के लिए, अधिक पैसे वाले बनने के लिए आज परम जी को पकड़ का भुगतान करें, पकड़ चुकावें। परम जी की चीजें खरीदें, चांदी सोना के सिक्के, परम जी के प्रतीक सिक्के खरीदें। परम जी को 1 रुपया देने से 2 रुपया से लेकर 1000 गुना तक का लाभ परम जी कराते हैं। और यह पुष्य नक्षत्र में अटेंड किया गया क्लास, किया गया प्रचार और किया गया परम योग अधिक फल देता है। आज पारसियों का महेर मास 7वां मास शुरू होता है। इस मास में पारसी लोग पूर्वजों की पूजा करते हैं। तो उमरगाम यात्रा में पितृ तर्पण, पितृ शांति के लिए परम योग किया जाता है, पितरों को शांति मिलती है। तो 16 मार्च को RSVP करा के उमरगाम की यात्रा अवश्य करें, खूब लाभ होगा। और पारसी लोग भी अपनी इच्छा पूर्ति के लिए अपने धर्म को मानते हुए भी पितृवय शक्ति का लाभ ले सकते हैं। आज श्री हेमचंद्राचार्य दीक्षा दिन है। वे जैनों के आचार्य, महाविद्वान और कवि थे। वे करीब 900 साल पहले हुए थे और वे कलिकाल सर्वज्ञ के नाम से जाने जाते थे। इतने विद्वान पुरुष वे थे। और आज उनका दीक्षा दिन है, तो परम मंत्र दीक्षा अपने बालक को 8 साल की उम्र में दिला देना चाहिए और वो रोज परम योग करें और परम मंत्र जप करें, परम जी में मन लगावे, परम जी का आदेश का पालन करें। वैसा उसे संस्कार देना चाहिए, तो वह जीवन में अच्छे आगे बढ़ेगा। तो परम जी ने डॉक्टर जी को दीपावली के दिन दीक्षा दी थी, परम मंत्र दिया था। डॉक्टर का दीक्षा दिन दीपावली है। तो गुरुवार को इनकम वृद्धि पितृवाई क्लास अटेंड कीजिए सुबह 7 बजे गोकुल नगर पितृवाई मेन सेंटर में। ऑफलाइन क्लास होगा, ऑनलाइन भी होगा। यह क्लास अटेंड करने से व्यक्ति पैसे में आगे बढ़ता है और जल्दी कर्जा मुक्त होता है। और कल बुधवार है, रिपोर्टिंग करने का दिन। जो भी पिछले कार्य किया हो, व्यक्तिगत या पब्लिक, तो उसका डॉक्टर जी को रिपोर्टिंग करें। रोज परम योग किया 3 बार या अधिक बार, पिछले पुस्तकों का अध्ययन किया और कितना प्रचार किया वो भी लिखें। वो पब्लिक वर्क है, कितने व्यक्तियों में प्रचार किया, कितने गुडलक को प्रकार दिए, नाम मोबाइल नंबर लिखे, अपलोड किए pitchwebpeace@gmail.com पर। और प्रचार में कोई प्रश्न है इसके बारे में डॉक्टर जी को लिखिए और गूगल लिंक भी आपको मिलेगी ऊपर भी।
उसके ऊपर अपलोड कर देना है। रिपोर्टिंग करने से आपको अधिक लाभ होगा। कल बुधवार को प्रति सप्ताह का रिपोर्टिंग डे है और महीने के अंतिम बुधवार को पूरे महीने का पिछवाई वर्क रिपोर्ट करने से पिछवाई में आप आगे बढ़ते चले जाएंगे। जिनका भी जन्मदिन है उनको शुभ जन्मदिनम तुभ्यम। जो भी क्लास के होस्ट हैं, कई तो पूरे साल के हर एक दिन के यजमान हैं, तो उन सभी को परम जी का स्मरण करके आशीर्वाद। अपने क्लास को लाइक कीजिएगा, शेयर कीजिएगा, कमेंट लिखिएगा। फरवरी 9 को जो मरगाम क्लास गया उसमें आपको क्या क्या अनुभूति हुई और क्या तकलीफ पड़ी उसका विवरण कीजिए और इससे अधिक अच्छा क्लास हो इसी हेतु सूचन दीजिए, आपको लाभ होगा और सही सूचन अमल में रखे जाएंगे, हो सके उतने जल्दी। तो एक्टिवली क्लास पार्टिसिपेट कीजिए और उसमें सहयोग भी दीजिए और अपने चैनल स्पिरिचुअल टीएचएफ और अन्य ब्रांच चैनल्स को अनेक व्यक्तियों से सब्सक्राइब कराइएगा। परम जी को अर्पण। चरणाम शरणाम गच्छामि। तर हे होती डॉक्टरजीची वाणी. त्यांनी आपल्याला इन्व्हिटेशन दिलेलं आहे. थर्सडे क्लास सकाळी 7 वाजता इन्कम वृद्धी क्लास असतो. ऑनलाईन पण आपण टाकत असतो. ते भरण्याने घरामध्ये इन्कम वाढते, लक्ष्मी अडकलेली असते, त्याची बरकत राहते आणि ती पण आपल्याला सुटते. तर हे क्लास भरण्याचे खूप फायदे आहे. इन्कम मध्ये वृद्धी होणारच होणार. तर सगळ्यांना आमंत्रण आहे गुरुवारच्या सकाळच्या 7 वाजताच्या क्लासमध्ये. 9 तारखेला गेला आहे उमरगाम PDME यात्रा क्लास. तर त्यामध्ये डॉक्टर अजितने कुंभचं पाणी पण आपल्याला ऑनलाईन सिद्ध करून दिलेलं आहे. मला तर खूप चांगला अनुभव आलेला आहे त्या पाणीने. अंघोळ केल्याने इतकी शक्ती आणि शांती भेटलेली आहे की बस. तर ज्या लोकांनी क्लास अटेंड केलेला नाहीये ते क्लास अटेंड करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे की परम योग हे अशी परम योग हे एक अशी क्रिया आहे की ज्याच्याने आपले मेंदू आणि डोकं शार्प होतं, त्याची कॅपॅसिटी वाढते. परमजीची शक्तीने आपल्याला बुद्धी आपल्याला लवकरात लवकर काम करत राहतात. तर डॉक्टरजी तसं म्हणतात की आपल्या आयुष्यामध्ये दुःख का आहे माहिती आहे? कारण की आपण खूप चुकीचे निर्णय घेतलेले आहे आणि ते चुकीचे निर्णय आपल्याला हसवतात किंवा रडवतात. तर ह्या आपल्या चुकीचे निर्णय असतात कशामुळे? तर आपली बुद्धी त्या त्या सिच्युएशन अनुसार नसते. त्यामुळे आपण ते चुकीचे निर्णय घेतो. तर त्यासाठी तेच इम्प्रूव्ह करण्यासाठी परम योग आहे. तर परमजीने सांगितलेलं आहे की ह्या परमयोगमध्ये मी इतकी शक्ती ठेवलेली आहे की जे व्यक्ती हे परमयोग करत राहणार त्या व्यक्तींना कुठेही जप, तप, उपवास करायची गरज पडणार नाही. त्यांना त्यांना जे ऋषीमुनी बाहेर जाऊन संसाराच्या बाहेर जाऊन जे तपस्या करतात आणि जे त्यांना आनंद भेटतो तेच आनंद घरी बसून तुम्ही परमयोग करण्याने करू शकतात. तर चला आपण आज ह्या क्लासमध्ये त्याचा अनुभव घेऊया. तर परमनाद कसं करायचं आहे? गर्दन, मस्तक, कमर एका लाईनीमध्ये राहायला पाहिजे, म्हणजे ताठ बसायचं आहे. श्वास घ्यायचा आहे तोंडाने, नाकातून श्वास बाहेर काढायचा आहे आणि भंवरा जसा गुंजन करतो तसं गुंजन करायचं आहे. मी तुम्हाला एक परमनाद करून दाखवत आहे, तुम्ही शिकून घ्या. हे आहे एक परमनाद. असे आपल्याला 3 परमनाद करायचे आहे. तर ह्या क्लासला डॉक्टर अजितचे आशीर्वाद आहे की जेही व्यक्ती हा क्लास अटेंड करणार आणि परमनाद करणार तर त्याचं टेन्शन, डिप्रेशन कमी होणार, त्याला जीवन जगण्यासारखं वाटणार, तो आनंदित राहणार. तर हे परमजीचे आशीर्वाद आहे आणि त्याची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार. तर ह्या परमजीचे ह्या परम योग मध्ये 1 ते 8 वाक्य बोलूया. नवीन व्यक्ती आहे तर ते मी बोलवते तसं बोलायचं आहे आणि त्यानंतर 3 परमनाद, त्यानंतर इच्छा सगळी मागून घ्यायची आहे. बोलूया 1 ते 8 वाक्य. परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदं शरणं गच्छामि, चरणं शरणं गच्छामि. हे परम जी मुझ पर कृपा करो, से झुकाकर परम जी को नमस्कार करो. परम जी, परम योगची हे क्रियामध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या, सद्बुद्धी द्या. P3 व्हायचा
अधिकतम लाभ घेऊ आणि परमजीचा प्रचार करू. मला रात्री चांगली झोप येऊ द्या. घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी वाढो. असं करा. आता 3 लांब परमनाद. मस्ती समून आपली सगळी इच्छा मागून घ्यायची आहे. तर परमजीचे आणि डॉक्टर अजितचे आपण सर्वांना आशीर्वाद की जेही तुम्ही इच्छा मागितली ते इच्छा लवकरात लवकर परमजी तुमची पूर्ण करो. तर ज्यांनीही आता खूप चांगल्या पद्धतीने हे परमयोग केला आहे त्यांना नक्की शांतीचा अनुभव झाला असेल आणि शक्तीचा पण अनुभव झाला असेल. तर विचार करा, एक वेळा परमयोग करण्याने जर इतकी शक्ती आपल्याला भेटू शकते तर रेग्युलर परमयोग करण्याने किती शक्ती आपल्याला भेटणार. म्हणूनच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. दिवसातून 3 वेळा मिनिमम परमयोग करायचे आहे. सकाळी उठताना, नवीन काम सुरू करताना, रात्री झोपताना. इतर 3 परमयोग पण आहेत. काम सुरू करण्याच्या आधी दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता. तर हे परमयोग पण तुम्ही करू शकतात. आता करूया आपण साप्ताहिक पप्र. तर पप्र इच्छापूरक संकटमोचन 1 ते 11 वाक्य ते बोलण्याने आपली कुठलीही इच्छा पूर्ण होऊ शकते. फक्त चुकीची इच्छा पूर्ण होत नाही. आपण सगळे खूप मॅच्युअर आहोत. आपल्याला माहिती आहे कुठली चुकीची इच्छा आहे. ईर्ष्याबद्ध इच्छा अजिबात पूर्ण होणार नाही. माझं त्याचं घर चांगलं झालेलं आहे, माझं घर छोटंसं आहे, तर त्याच्या घरामध्ये चोरी होऊन जावं का त्याच्या घरामध्ये आग लागून जावं, हे अशी इच्छा कुठलीही पूर्ण होणार नाही. माझं घर चांगलं व्हायला पाहिजे. मी आता छोट्या घरामध्ये आहे, माझं मोठं घर व्हायला पाहिजे. माझी 2-2 प्रॉपर्टी व्हायला पाहिजे. हे इच्छा पूर्ण होणार, जे तुमच्या लाभमध्ये आहे आणि पितृव्याच्या लाभमध्ये आहे. तर पप्र बोलण्याने ह्या सगळी इच्छा आपली पूर्ण होतात. तर त्याच्यासाठी आपल्याला 1 ते 8 वाक्य बोलायचे आहे. त्यानंतर आपण साप्ताहिक पप्र सुरू करूया. बोलूया. परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदं शरणं गच्छामि, चरणं शरणं गच्छामि. हे परम जी मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परम जी, परम जी, माझ्या ह्या मंगळवार ते पुढच्या मंगळवारचे सगळे दिवस चांगले जावो असं करा. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी वाढो. मी चांगले काम करू, एफिशियंट काम करू. माझ्या अवतीभोवतीमध्ये माझे एम्प्लॉई, बॉस, कलीग सगळे माझ्या लाभात राहो. शत्रू, मित्र, लोक सगळेच माझ्या लाभमध्ये असो. मला लोक फिअर म्हणजे लोकांची भीती लागू नये असं करा. मी निडर बनू, हिम्मतवान बनू. मुलांचं चांगलं करिअर हो. माझ्या रोग तकलीफ बिमारीमध्ये राहत हो असं करा. टेन्शन, डिप्रेशन कमी करा. कुठलीही बिकट परिस्थिती ह्या आठवड्यामध्ये येऊ नये. जर आली तर पप्रने ते दूर हो असं करा. ह्या मंगळवार ते पुढच्या मंगळवारचे सगळे दिवस माझे आनंददायी आणि सुखदायी जाओ असं करा. वाक्य नंबर 10. इच्छा पूर्ण होतेही पकरमध्ये जेही पैसे तुम्हाला द्यायचे आहे ते पैसे 10 रुपये किंवा जे तुमची इच्छा परमजींना देईल किंवा 1 फूल किंवा 1 लिटर पाणी परमजींना देईल. वाक्य नंबर 11. इच्छा पूर्ण होतेही पकरमध्ये पुढच्या मंगळवारचा क्लास अटेंड करेल. 2 व्यक्तींमध्ये P3Y मराठी क्लासच्या ह्याचं मी प्रचार करेल. लिंक पाठवेल किंवा कुठल्याही इतर पद्धतीने P3Yचा प्रचार करेल. तर हे झालं पप्र. पप्र लिहून घ्यायचं आहे आणि हेच 1 ते 8 वाक्यामध्ये
1 ते 11 जे पप्र आहे त्याच्यातले 1 ते 8 वाक्य जसे आहे तसे बोलायचे आहे. 9व्या वाक्यामध्ये इच्छा. कुठलीही इच्छा मागू शकतायत, की डोकं दुखतंय ते डोकं दुखणं कमी हो, माझं प्रेझेंटेशन चांगलं हो, मी जे अभ्यासाला बसलोय ते अभ्यास चांगल्या पद्धतीने हो किंवा काही जड होतंय किंवा खूप लोड होतंय ते कमी हो. कुठल्याही प्रकारची इच्छा पाहुणे येतायत, स्वयंपाक चांगला राहायला पाहिजे, कमी व्हायला नकोय, मला यश मिळायला पाहिजे. कुठल्याही प्रकारची इच्छा आपण ह्या पत्रामध्ये मागू शकतो. पकरचे पैसे क्यूआर कोडने P3 फॉर्म मध्ये तुम्ही देऊ शकतात. आपल्याकडे जेही पैसे आपण देत आहोत ते इच्छा पूर्ण झाल्यानंतरच देत आहोत. हे परमजी चं वाक्य आहे, की "ये तो उधार की दुकान है, जो चाहिए वो लेकर जाओ." तर तुमच्याकडे कोणी मागायला पण येणार नाहीये, की तुम्ही ही इच्छा मागितली होती, तुम्ही इतके पैसे बोलले होते, तर तुम्ही द्या. तर सांगितलं ना, जे गुण आहे प्रामाणिकताचा, की इच्छा पूर्ण झाली तर पकरचे पैसे चुकून द्यायचे आहे. त्याच्या व्यतिरिक्त परमजीला प्रिय आहे प्रचार, की व्यक्तींना सांगत राहा, की की माझं ही इच्छा पितृव्य शक्तीनं पूर्ण झाली. प्रचारमध्ये इतकी शक्ती आहे, की ते तुमचे जेही बॅड कर्म आहे, म्हणजे जे आपण चुकीच्या अ, आपले जे कमी बुद्धी कारणे जेही आपण कर्म केलेले आहेत, जे चुकीचे कर्म केलेले आहेत, त्याच्यासाठी P3Y शक्ती हे खूप म्हणजे प्रचार हे कट करण्याचे कामं करतात आणि ह्याच्याने खूप आनंद पण भेटतो. विचार करा जे व्यक्ती खूप त्रासमध्ये आहे, प्रॉब्लेममध्ये आहे, P3Y शक्तीने त्याच्या डोक्याला शांतता भेटली, ते आपल्याला किती आशीर्वाद देणार. तर एव्हरीथिंग इज देअर इन P3Y. तर आता ह्या क्लासमध्ये आपण खूप बेसिक शिकलेलो आहोत. प्रत्येक क्लासमध्ये आपण नवीन-नवीन काहीतरी शिकत राहणार आहोत. तर आजचा हा क्लास इथेच आपण समाप्त करत आहोत. पण आपल्या सोबत आहे आज बालकृष्ण सर, की जे आपला अनुभव शेअर करणार आहे. तर बाळकृष्ण सर मी तुम्हाला रिक्वेस्ट करत आहे, की आपला अनुभव 1 मिनिटामध्ये शेअर करा. सर्वांना माझा चरणम शरणम गच्छामी. क्षणाम माझं क्षणाम नाव गच्छामि. माझं नाव बाळकृष्ण रघुनाथ सोनार. मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे. पंचायत समिती इगतपुरीला आरोग्य विभागात कार्यरत आहे. आजचा माझा हा 28वा क्लास आहे. वाह! मी प्रत्येक मंगळवारचा क्लास आजपर्यंत अटेंड केला. पण माझ्याकडून चुकून एक क्लास सुटला होता. पण माझ्या 28 दिवसांच्या ह्या क्लासमध्ये मला एक महत्वाची गोष्ट कळाली, का मी क्लास करण्याच्या अगोदर 4 वाक्य वापरत होतो. एखाद्याकडून जर मला काम करून घ्यायचं असेल किंवा माझं काही काम अडलं असेल, तर मी एखाद्याकडे ते 4 वाक्य वापरायचो. ते होते काम, दाम, दंड, भेद. पण परमजींच्या चरणामध्ये आल्यानंतर मी ते वाक्य प्रामाणिकता, आज्ञाकारिता, नम्रता आणि वीरता वाह, याच्यातून वाह, वाह! लोकांचे मन जिंकून घेतले आणि माझे वाह! काम सरळ व्हायला लागले. वाह! माझ्या खूप छोट्या-छोट्या गोष्टी पप्र केल्यानंतर माझ्या पूर्ण झालेल्या आहेत. असं एक म्हणजे एक अदृश्य शक्ती आपल्या पाठीमागे, आपल्या पाठीवर हात ठेवून उभी आहे. आपण का घाबरायचं? ह्या उद्देशाने मी सकाळी घरातून बाहेर निघतो. 50 किलोमीटरचा प्रवास एका बाजूनी, 50 किलोमीटरचा प्रवास दुसऱ्या बाजूनी सही सलामत घरी येतो. हेच परमजींनी मला दिलेलं बक्षीस आहे. याच्या पुढेही मी परमजींची चांगली सेवा करत राहणार, प्रचार करत राहणार, लोकांना जोडत राहणार. परमं चरणं गच्छामि. क्षणाम क्षणाम गच्छामि. तर बघा बालकृष्ण सरांनी खूप सुंदर आणि छान अनुभव त्यांनी शिकवला, की जे P3Y मध्ये आल्यानंतर जे क्वालिटी आपल्याला करायची आहे, प्रामाणिकता, आज्ञाकिता, नम्रता आणि वीरता हे त्यांनी स्वतः त्यांच्यामध्ये आणलं. त्यामुळे त्यांना त्यांचे काही कामं आहेत ते तसंच सरळ झाले. तर परमयोग आणि परमशिवास आणि P3Yची शक्ती हे प्रॉपरली त्यांनी घेतली. बुद्धीचा विकास झाला. त्यांनी स्वतःमध्ये ते गुण आणले आणि ते पुढे गेले. ह्याच गोष्टी जे बुद्धिमान व्यक्ती असतो तो लगेच कॅच करतो, की मला काय शिकायचंय, मला आयुष्यामध्ये काय-काय करायचं आहे आणि त्याच्यावर तो प्रॅक्टिकल करतो. तर बालकृष्ण सर धन्यवाद, की तुम्ही खूप छान अनुभव तुमचा शेअर केला आहे. तर थँक असेच यू. अनुभव आपण सर्वांना होत असतील, तर अनुभव शेअर करण्याने प्रेरणा भेटते. तर मला आज बालकृष्ण सर तुमच्याकडनं पण प्रेरणा भेटली, की
जेही क्लास घेत आहेत, मी तर माध्यम आहे. मी फक्त जे डॉक्टरजींनी आशीर्वाद दिले त्याप्रमाणे हा क्लास होतोय. पण त्या बोलण्याने किंवा डॉक्टरजींनी ज्या गाईड केलेलं आहे मला आणि जे तुम्ही घेतलेलं आहे, त्याच्यावरनं मला पण शिकण्यात भेटलं आहे, की तुम्ही पण ते गोष्ट घेताय आणि ते मला पण घ्यायला पाहिजे. आणि इतर जेही लोकं ऑनलाईन बघत आहेत आणि आता पण जे अटेंड करत आहेत, ते सगळ्या गोष्टी स्वतःमध्ये आणायचा प्रयत्न करूया. जेणेकरता परमजीची विशेष शक्ती आपल्याला भेटत राहणार आहे. तर प्रत्येक मंगळवारी 9 वाजता आपण मराठीमध्ये हे क्लास घेतो. तर पुढच्या मंगळवारी पण काही विशेष वेगळ्या पद्धतीने अनुभव जसा आज बालकृष्ण सरांनी अनुभव शेअर केला, तसं दुसरी व्यक्ती पण त्यांचा अनुभव शेअर करतील. पण प्रचार करत राहायचं आहे. चला करूया क्लास समापन. बोलूया, "हे परमजी, मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परमजी को नमस्कार करती हूँ." परमजी, आजचा हा क्लास आणि त्याचे फळ आपल्या चरणामध्ये अर्पण. परमाइदम नमः. परमजी की जय हो, जय जयकार हो. तर भेटूया पुढच्या मंगळवारी रात्री 9 वाजता. तोपर्यंत हसत राहा, आनंदित राहा, पी3वाय करत राहा आणि प्रचार करून अधिक सुखी व्हा. तर भेटूया पुढच्या मंगळवारी रात्री 9 वाजता. तोपर्यंत सगळे सेफ राहा आणि काही तुम्हाला अडचण आली, प्रॉब्लेम आली तर नक्कीच पत्रासाठी मला फोन करू शकतात. आणि नवीन व्यक्ती पण मला कॉन्टॅक्ट करू शकतात जर काही गोष्टी समजली नाही तर. नाहीतर मंगळवारचे क्लास तुम्ही अटेंड करत राहा. हळू तुम्हाला सगळं समजेल. तर ह्या क्लास अटेंड करण्याने परमजीची शक्ती भेटते. हे पण एक परमजीची शक्ती घेण्याची एक रीत आहे. जसं बालकृष्ण सरांनी सांगितलं त्याप्रमाणे. तर भेटूया पुढच्या मंगळवारी. आपण सर्वांना "चरणम शरणम गच्छामि, पी3वाय शक्ती से काम बने."